शहापूरच्या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळालेत। या घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, तर दोषींवरती कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मंत्री महाजनांनी दिलंय। आपल्याला लाज वाटेल अशी आहे त्या पोरींना, म्हणजे जी मी माहिती घेतली तिथनं जे फोन आले, म्हणजे त्या बाईला काही लाज लज्जा काय, ती बाई आहे की कोण आहे, हैवान आहे। त्यामुळे त्या बाईला पहिलं टाका जेलच्या मागे काहीतरी करून, आणि तिला पहिले सस्पेंड करा। ठीक, ती तिथं राहताच कामा नये, तसा आपण आदेश देवा साहेब। मुख्याध्यापिकाने मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्टवर दाखवत जबरदस्तीने व्यवस्था करून तपासणी केल्या। अध्यक्ष महाराज, या घटनेला जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत। अध्यक्ष महाराज, कुठलंही काही नाही, काय चाललंय या महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज? अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे, हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज, आणि म्हणून तुम्ही आदेश द्या। मी आत्ताच आदेश दिलेले आहेत, योग्य चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्यात यावी। आपण तात्काळ कारवाई मला वाटतं झालेली असेल। माझ्या समोर विषय चाललेला होता, माननीय मुख्यमंत्री मंडळाने कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत। आपण म्हणतात त्यापेक्षा कडक कारवाई होईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।